हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु ट्रेंड मराठी। खूप दिवसांनी मी आज लॉंग व्हिडिओ टाकते। आज मी तुम्हाला खूप युजफुल टिप्स देणार आहेत। तुम्ही 40शी पार केलेलं असाल, तुमच्या पुतणीचं, तुमच्या भाचीचं किंवा मग तुमच्याच मुलांचं लग्न असेल तर कशा प्रकारे तयार व्हायचं आहे त्याच्यासाठीच मी आज काही टिप्स देणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप युजफुल टिप्स आहे। 40शी नंतर वेडिंगमध्ये, लग्नामध्ये कसं तयार व्हायचं हे आपल्याला कधी कधी कळत नाही। खूप आपण मेकअप आणि डार्क साडी, खूप सारे दागिने असं आपण वेअर करतो आणि मग लग्नामध्ये आपण थोडंसं हसण्याचं केंद्र बनतो। तर मी आज तुम्हाला टिप्स देत आहेत की आपण जर 40शी पार केलेलं असाल आणि तुम्हाला लग्नासाठी तयार व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले ब्लाऊज कसं शिवायचं, त्याचे पॅटर्न कसे ठेवायचे ते मी तुम्हाला सांगते। ब्लाऊजचा गळा तुम्ही अगदी कम्फर्टेबल असा गळा तुम्ही शिवा। बोट नेक हा अगदी कम्फर्टेबल नेक आहे, फार काही मोठा नाही आणि फारही अगदी गळ्यापर्यंतसुद्धा नाही। हा तुम्हाला अगदी उन्हाळ्यामध्ये वेडिंगला अगदी छान असा कम्फर्टेबल गळा आहे। याला तुम्ही फ्रंटला पोटली बटन्स लावू शकतात किंवा मग बॅकलासुद्धा लावू शकतात, ते तुमची इच्छा। पण दोन्ही साईडला पोटली बटन्सने तुम्ही सुंदर ह्या नेकला डिझाईन करू शकतात, ह्या ब्लाऊजला छान असं डिझाईन करू शकतात। फ्रंटला हुक लावू शकतात किंवा मागेसुद्धा हुक लावू शकतात आणि मागे जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर एखादं छान पॅच लावू शकतात किंवा मग कीहोलची डिझाईन करू शकतात किंवा मग पोटली बटन्सची डिझाईन करू शकतात। आणि तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्मॉल स्क्वेअर नेकसुद्धा शिवू शकतात। कीहोल तुम्ही छोटं किंवा मोठं आपल्या इच्छेनुसार शिवू शकतात, तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे त्यानुसार। पण बोट नेक आणि स्क्वेअर नेक हे तुमच्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे। ही ब्लाऊजची युजफुल टिप्स आहेत, नक्कीच लक्षात ठेवा। बाही बघाल तर जर तुम्ही नेटची किंवा एम्ब्रॉयडर्ड साडी तुम्ही घालत असाल तर लॉंग बाही शिवू शकतात, पण उन्हाळ्यामध्ये त्याने फार गरम होऊ शकते, त्यामुळे तुम्ही 3/4 अस्तीन तुम्ही ठेवू शकतात। तुम्ही त्याला छोट्या प्लेटसुद्धा टाकू शकतात, त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा करू शकतात तुम्ही, जे तुम्हाला कम्फर्टेबल देखील असतील। फार अगदी म्हणजे थोड्याशा जुनाट पद्धतीच्या बाही आता तुम्ही शिवू नका, ज्यामध्ये असं कीहोलची जे पॅटर्न असते ना ते तुम्ही सध्या तरी टाळायला पाहिजे। त्यापेक्षा तुम्ही स्मॉल फ्रिल तुम्ही लावू शकता तुमच्या ब्लाऊजला, बाहीलासुद्धा लावू शकतात किंवा शोल्डरला देखील लावू शकतात। अशा प्रकारे मोत्यांचं किंवा डायमंडचं वर्क तुम्ही तुमच्या बाहीवर करून घेऊ शकतात। अगदी बिनधास्तपणे कमी वर्क करून घ्या, खूप सुंदर वाटेल तुमची बाही, बघू शकतात। अगदी डिझायनर लेससुद्धा तुम्ही लावू शकतात। एखादी लॉंग फ्रिलची बाही तुम्ही शिवू शकतात। जर तुम्ही सड पातळ असाल तर अशी लॉंग जे फ्रिलची बाही आहे ना तुमच्यावर ते नक्कीच सूट करेल। किंवा तुम्ही स्मॉल फुगाबाही देखील शिवू शकतात आणि तिला लेसने डेकोरेट करू शकतात। जर तुम्हाला अशा प्रकारची बाही असेल जे कीहोलची डिझाईन असेल तर त्यामध्ये थोडासा पॅटर्न किंवा लेस वगैरे तुम्ही ॲड करून घ्या, खूप सुंदर बाही दिसेल। साडी घेताना बऱ्याच महिलांना खूप चुका करतात, वेडिंगसाठी अगदी मोठ्या बॉर्डरची आणि मल्टी कलरमध्ये साडी घेता, पण हे फार चुकीचं आहे। तुम्ही अशी साडी निवडा जे तुम्हाला अगदी एक संथ दाखवेल। तर एकसारखा असा कलर असेल तुमच्या साडीमध्ये आणि एखादी फिकट रंगाची बॉर्डर ॲड असेल तरी चालेल। अगदी भरगच्च वर्कवाली साडी न घेता छान सिल्कची आणि पेस्टल कलरची साडी घ्या। आणि हल्ली 2026मध्ये पेस्टल कलर हा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्ही येलोइश कलर किंवा पिंकिश कलर किंवा पीच कलर अशा पद्धतीच्या सिल्कच्या साड्या तुम्ही वेअर करा किंवा मग स्काय ब्ल्यू कलर, पिस्ता कलर अशा प्रकारच्या साड्या ज्या एकसंथ छान सिल्कमध्ये असतील, प्युअर सिल्कमध्ये असेल किंवा मग डुप्लिकेट सिल्कमध्ये जरी असलं तरी चालेल, पण अशा एकसंथ असलेले कलर, पेस्टल कलर तुम्ही वेअर करा। ह्या वर्षी खूप ट्रेंड आहे त्याचा। आता आपण हेअरस्टाईलकडे वळूया। तर हेअरस्टाईलमध्ये तुम्ही समोरून वन साईड पफ घेऊन मागे आंबाडा किंवा एखादी हेअरस्टाईल करू शकतात, त्याला छान फ्लावरने तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकतात। किंवा मग तुम्ही मस्त असं मध्ये भांग काढून आणि तुमच्या केसांना कर्ल करू शकतात किंवा मग तुम्ही असं अर्धे केस क्लचरला लावून बाकीच्या केसांना कर्ल करू शकतात, हेही तुमच्यावरती छान सूट होईल। आता हे चापून चोपून असा आंबाडा बांधण्याची फॅशन अगदी संपलेली आहे। तुम्ही दोन्ही साईडला स्मॉल पफ घेऊन मागे तुमचे केस कर्ल करू शकतात आणि त्यांना एका क्लिपमध्ये बांधू शकतात, खूप सुंदर दिसतील।
तुम्ही तुमच्या साडीसोबत एखादा शेला तुम्ही यूज करू शकतात. एक रॉयल लुक तुम्हाला येईल. खूप सुंदर तुम्ही वाटाल. अगदी नवरीची किंवा नवरदेवाची आई सगळ्यांमध्ये तुम्ही उठून दिसाल. आणि हातामध्ये पर्सऐवजी पोटली तुम्ही यूज करा. खूप छान असा तुमचा रॉयल लुक तयार होईल. खूप सारे दागिने न घालता फक्त गोल्डन ज्वेलरी घाला किंवा मग ऑप्शनल आहे की तुम्ही कुंदन ज्वेलरी तुम्ही यूज करू शकतात. मोत्यांची किंवा कुंदनची ज्वेलरी तुम्ही यूज करू शकतात. तर एकच नेकपीस तुम्ही छान असा भरगच्च यूज करा आणि इयरिंग्स वगैरे यूज करा. फार खूप असे दागिने घालू नका, ते फारच विचित्र वाटतं. सिंपल ज्वेलरी ठेवा. गळ्यामध्ये एक नेकपीस, इयरिंग्स छान थोडेसे मीडियम आणि हातामध्ये तुम्हाला हव्या तशा बांगड्या किंवा मग कडे तुम्ही यूज करू शकतात. खूप सुंदर असा तुमचा लुक येणार आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि वेडिंगसंबंधी अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, कोणत्या युजफुल टिप्स पाहिजे असतील त्या नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारा. मी नक्कीच त्यावर ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. पण आजच्या ह्या युजफुल टिप्स तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि वेडिंगला तुम्ही छान स्वतःच्या नवीन रूपाने चार चांद लावा. बाय.